मित्रांनो. गुड गुड मॉर्निंग. आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज शिवजयंती आहे. तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बेसिकली आज आम्ही जाणार आहे कुंभसाठी आणि काल अचानक आमचा प्लॅन ठरला. तर बाय कार जाणार आहे आम्ही मित्रांसोबत. तर ब्लॉग येत राहतील तुमच्यासाठी, काहीतरी कंटेंट आपल्याला ट्रॅव्हल कंटेंट भेटला. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आम्ही निघणार आहोत इथून 10 वाजता. श्रीपाद, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चड्डी घातला का? तर प्रत्येक अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील ब्लॉग थ्रू. गुड बोल. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बोल. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मन तर अशा प्रकारे आपले पूर्ण असेसरीज चार्ज करूया. इथे मी माईक आपला जो आहे चार्जिंगला लावला आहे. तर आंघोळ वगैरे करून आता रेडी झालो आहे. तर आता आपण जेवण करूया. तर आता मित्रांनो आपण जेवण करूयात. आता जेवण करून पहिलं महाराजांचं दर्शन घेऊया. महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया का आता, कारण आज शिवजयंती आहे. तर जेवण वगैरे झालं आहे मित्रांनो. तर आता आपण जाऊयात महाराजांचं दर्शन घ्यायला. तर इथून घरापासून जवळच महाराजांची जयंती आज साजरी होत आहे. शिवजयंतीला आज संध्याकाळी राहू शकत नाही, पण महाराजांचं दर्शन तरी घेऊन येऊया. तर आत्ता मी इथे आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता महाराजांच्या जयंतीची तयारी जोरात चालू आहे. आत्ता झालेले आहेत सकाळचे 8:30 आणि इथे खूप गर्दी पण आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे समोरच सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. तर माझ्यासोबत एक गेम झाला मित्रांनो आज. मी जो माईक लावला होता तर त्याचा साऊंड रेकॉर्ड नाही झाला होता, तर त्याच्यामुळे आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना चालू होती आणि ती रेकॉर्ड नाही झालेली आहे, कारण आपला माईक बंद झाला होता. तर चला, अशा प्रकारे महाराजांचं दर्शन आणि महाराजांना पुष्प अर्पण करून झालेले आहेत. तर चला, आत्ता निघालो आहे घरी आणि घरी येऊन तयारी करून आम्हाला निघायचं आहे प्रयागराजसाठी. खाऊ घेण्यासाठी. तर मित्रांनो, सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे. इथे पाहू शकता. हे आपली बॅग पॅकिंग झालेली आहे. एकच बॅग घेतलेली आहे आणि हे ट्रायपॉड घेतलं आहे आपल्याला व्लॉग वगैरे बनवण्यासाठी. तर आपली गाडी आलेली आहे, ती बा तिथे आहे. तर चला जाऊयात. बाबा भरलाय पूर्ण, त्याला ठेव व्यवस्थित. तर श्रीपादवरून आवाज देत आहे, ते बघा कसं पाहत आहे. तर त्याला टाटा करून आम्ही निघालो. ही आहे भारतीय रिझर्व्ह बँक, जिथे नोटा छपाई होते. इथे होते का नाही मला माहिती नाही, पण रिझर्व्ह बँक म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की नोटा छपाईची फॅक्टरी आहे. आत्ता आम्ही आलेलो आहे नागपूरच्या इतवारी परिसरामध्ये आणि इथून आमचा एक मित्र बसणार आहे, त्याला पिक करायचं आहे इथे. कहाँ जाना है? कुंभ जाना है. चलो बैठ, दे 250 रुपये. चला आता आम्ही निघालेलो आहे. आमचे विक्रम साहेब आलेले आहेत. हॅलो विक्रम चव्हाण.
सुरेश बुडेकर आणि हे राहुल आहे, हे राहुल आणि कौस्तुभ. इकडे इकडे हाय हाय. नाही तू गाडी चला. थोड्याच वेळात ओळख करून देऊ आपण, इंट्रोडक्शन करूया सर्वांचं. हा बोल रहा था विकी. तर पहिला ब्रेक होता आमचा गाडीला तेल पाजण्यासाठीचा. आम्ही इथे एक पेट्रोल पंप पाहून इथे गाडी आम्ही थांबवली. फ्युलिंग करण्यासाठी आता थांबलेलो आहे आम्ही. तर आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे आणि सोबतच आमच्या डिलिव्हरीची गाडी. अरे खाली करो. कहाँ जा रहे हो? कौन से रूट पे जा रहे हो? वाराणसी. ओके. हम नागपुर से, नागपुर गेटवे से हम लोग. अच्छा, नागपुर गेटवे से है हम लोग. डिलीवरी डिलीवरी टीम है. कुंभ जा रहे, कुंभ. चलो. हाँ नागपुर. चलो. डिलिव्हरीची ट्रक भेटली होती आम्हाला, ट्रेलर. तर आता आम्ही ते ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो आहे. चलो चलो चलो. यहाँ पे नाश्ता करने आए थे, नाश्ता नहीं है यहाँ पे, तो हम लोग वहाँ पे सावजी दिख रहा है ना, सावजी ढाबा. वो रात तक पहुंच जाएंगे हम लोग. ये घर में पूछ के आंटी नाश्ता बना के दे के पोहा पूछ लेंगे ना. जो भी मिलेगा पोहा जो वहाँ पे होम स्टे वगैरह भी रहेंगे ना. अरे खाला व्हाट्सएप कॉल करेंगे आपको. कढी समोसा. हा एमपी मध्ये इथे कढी समोसा आणि कचोरी 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 मिळते ना यहाँ पे. अच्छा, आपण एमपी में आ गए. एमपी के बॉर्डर. आता आम्ही एमपी मध्ये एंटर केलेला आहे, रामटेकच्या समोर. तर आम्ही ब्रेकफास्टच्या शोधामध्ये आहोत सर्वजण. इथे आलेलो आहे आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी. मधुबन ढाबा आहे का? हाँ तो खा लेते ना, जो मिलेगा वो खा लेते. नाश्ते में क्या मिलेगा? हाँ अच्छा, ये खाना है क्या? ठीक है ठीक है. नाश्ते का डिपार्टमेंट इधर है. तो अभी हमारा आ चुका है पोहा. पोहे के ऊपर ये तर्री और ये मिर्ची और नींबू. तो चलो इसको एंजॉय करते हैं. तो पोहा खाने के बाद हमने मंगाया दही. बेसिकली छाछ मंगाया था, बस छाछ अवेलेबल नहीं था तो दही से काम चलाया. चला, नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता निघूयात पुढच्या प्रवासाला. सुरेश, कुछ लेना है क्या? सिगरेट वगैरह तेरे को? सुरेश, सिगरेट वगैरह लेना है तेरे को? छोड़ दिया क्या? अब देख सकते हो रास्ते पे गाड़ियों की भीड़. जिस हिसाब से गाड़ियां जा रही है वहाँ पे बहुत भीड़ होगी. मेरे को लग रहा है भीड़ बहुत लगी है ना, बहुत भीड़ लगी.
नहीं तो अपन शाम तक पहुंचने वाले, तो मेरे ख्याल से क्लियर हो जाएगा वो। दोपहर को meeting हायवेवरती पूर्ण गर्दी आहे मित्रांनो, हे पाहू शकता. सगळ्या गाड्या इकडे कुंभला जात आहेत. तर आम्ही जात असतानाच आम्हाला आमच्या कंपनीचं म्हणजे डिलिव्हरीचं हे ट्रेलर भेटलेलं आहे आणि हे नागपूरवरून वाराणसीला जात आहे. तर हे पण इथे जेवायला थांबलेले आहेत. तर यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमचं. कितने पास में लगा? हे आहे वॉल्वोचं 46 फीट ट्रेलर. चलो चलो चलो, खाना खा लिए? ठीक. हाँ 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 चलो. वाराणसी जा रहे वैसे हम लोग. हाँ हाँ हाँ, कुंभ जाएंगे फिर वहाँ से वाराणसी जाएंगे. खाना खा लिया क्या? नहीं नहीं नहीं, अभी इससे जा रहे हैं. चलो बाय. ही पहा या ट्रेलरची लेंथ. तर आत्ता आम्ही निघालेलो आहे. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जस्ट आम्ही MP इंटर केलेला आहे इथे आणि आता आम्ही जबलपूर हायवेवरती लागलेलो आहोत. मैंने कुछ नहीं किया फिलहाल. हर महादेव. अबे तेरे इसमें वो C+ पहले डाउनलोड करने लगा ना. पार्वती पते वो मूवी में डायलॉग नहीं था, पता है क्या? जय भवानी जय शिवाजी. वो उसने बोला है, विक्की कौशल. चहा पिण्यासाठी थांबलो होतो आम्ही. आता इथे बोंगाखेडा नावाचं गाव आहे. तिथे MP मध्येच आहोत आता सध्या आम्ही आणि इथून प्रयागराज 500 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर संध्याकाळच्या 11चा ETA दाखवत आहे प्रयागराजमध्ये. तर आता चहा पिऊन झाला आहे आणि आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. चलो सुरेश, कर्रा उर्रा कुछ? नहीं सर. कर्रा, राजश्री, विमल कुछ नहीं सर. अभी आता पाप बोलो. जुबा केसरी उसको उसका लगता. चलो चला, आम्ही आता इथून निघत आहोत. ड्रायव्हर चेंज झालेला आहे, मिस्टर विक्रम भाई. आता हेवी ड्राइवर आले. हाँ हेवी. डायरेक्ट कूदा देना प्रयागराज में अभी, सीधा संगम के अंदर गाड़ी. हाँ संगम के अंदर ही. आमचे ड्राइवर थोड़े हेवी आहेत, तर कृपया आपले. अभी तक डर नहीं लग रहा था, लेकिन अभी लगना चालू हो जाएगा. अब माउंटेन ड्यू पी के आए हुए ड्राइवर है. चलो. डर के पिया हुआ है क्या? क्या पता. वो भी रुक गया. गाड़ी वाले की थी फटकी होगी सामने. भाई मैं भी इसलिए तो बोला थोड़ा स्लो चलूंगा मैं. सब लोग पीछे जानबूझ के, कोई आगे नहीं जा रहा. किसी की फटी है, सबकी फटी पडी आहे. मित्रांनो, ती समोरची ट्रक आहे ना, तिचा एक तर ड्रायव्हर झोपलेला आहे, नाहीतर दारू पिऊन आहे. सगळ्या गाड्या त्याच्या पाठीमागेच आहेत. वो अभी पलटेगा, पलट जाएगा वो, पलट जाएगा और करेगा. देखो इधर से लड़की आउटर से मतलब ज्यादा नजदीक मत लेना उसके. रुक गया वो नहीं कार वाला रे, वो सामने वाला. जबकि लेने का सो जाए, उसने उतर के साला 1-2 घंटा. जबकि नहीं, वो दारू पिया था. वो टर्न पे ज्यादा ये कर रहा है ना. जरा जीप वाले को साले को अक्ल नहीं क्या? लगता है जाम चालू हो गया. छोटासा ब्रेक घेतलेला आहे मित्रांनो. आता काहीतरी काय रे, नाश्ता करायचा का? जेवण करायचं ना. जेवण करणारा
भूक लागली एवढ्या लवकर? सकाळचं काही नाही खाल्लं. अच्छा, इथे आम्ही थांबलेलो आहे. सध्या आम्ही एमपी मध्येच आहे. रुद्राक्ष रेस्टॉरंट जबलपूरच्या थोडस समोर आलेलो आहे आम्ही सध्या. सुरेश कुठे आहे आपण? जबलपूर ना? जबलपूरच्या थोडस समोर आलेलो आहे एका छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये. पाणी आहे का? पाणी नाहीये. खाली दिख रहा है, कुछ मिलेगा खाने को? मित्रांनो, रस्त्यावरती एवढी रश आहे तुम्ही पाहू शकता. कारण महाशिवरात्री येणार आहे आणि कुंभ पण संपणार आहे, तर त्याच्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे रस्त्यावरती. इथे जेवायला आलो होतो. यांचे जे स्टाफ असतात, लेबर असतात, काय म्हणतो आपण त्याला, त्यांचे वेटर लोक आहेत ते नाही आहेत अवेलेबल. खूप डिमांड आहे ना सध्या, तर आम्ही समोरच्या ढाब्यावरती जात आहे जेवायला. तर सध्या तरी आम्ही याच्यावरतीच काम चालवत आहे, कारण इथे खूप रश असल्यामुळे जेवण मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या डाब्याच्या प्रतीक्षेत आहोत. तर हा ब्लॉग इथेच थांबूयात आणि भेटूयात एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये.